भारतानं न्यूझीलंडसमोर 250 रन्सचं टार्गेट ठेवलेलं आहे. श्रेयस अय्यरची 79 रन्सची खेळी, हार्दिक पंड्या 45 रन, अक्षर पटेलचे 42 रन झालेले. टीम इंडियाची टॉप ऑर्डर किवीन समोर फ्लॉप ठरली की काय असा सवाल आता उपस्थित होतोय, कारण न्यूझीलंडकडून मॅट रायनीनं सर्वाधिक 5 विकेट्स घेतलेल्या आहेत. आत्ताच्या खेळाची ही मोठी बातमी क्रीडा विश्वातून आपल्या समोर येते, ती म्हणजेच आता 250 रन्सचं टार्गेट न्यूझीलंड समोर ठेवण्यात आलेलं आहे. टीम इंडियाचं न्यूझीलंड समोर विजयासाठीचं 250 धावांचं टार्गेट आहे. ही मोठी बातमी आपण पाहतोय. भारताच्या डावाची सुरुवात खरं तर अडखळत झालेली होती. या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी अमर काणे. अमर, आपण जर पाहिलं तर खेळाची सुरुवात थोडीशी अडखळत झाल्याचं पाहायला मिळालंय. रुबीना, 2-3 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. टीम इंडियाचे ओपनर जरी अपयशी ठरली असले तरी न्यूझीलंडची जी फिल्डिंग होती ती अगदी अफलातून होती. म्हणजे 2 सुपरमॅन त्यांच्याकडे आज खेळत होते. केन विलियमसन आणि ग्लेन फिलिप्स हे 2 जे सुपरमॅन होते त्यांनी इतके रन्स रोखले, जवळपास 30 ते 35 रन्स या 2 फिल्डर्सनी रोखले. आणि त्याशिवाय 2 महत्वाच्या अफलातून अशा कॅचेस पकडलेल्या आहेत. म्हणजे ग्लेन फिलिप्सनी जी विराटची जी कॅच पकडली आहे ती कदाचित या सीझन मधली आतापर्यंतची सर्वोत्तम कॅच आहे. आणि फिलिप्सनी केल्यानंतर म्हणजे त्यानंतर केन विलियमसननी पण जी जडेजाची कॅच पकडली आहे ती पण अतिशय अफलातून पकडलेली आहे. त्या या म्हणजे फिल्डिंग साईड कशी असावी तर न्यूझीलंड सारखी असावी असं म्हणावं लागेल. आपण अगदी लाईव्हला अगदी सुरुवातीला जेव्हा गेलो होतो तेव्हाही सांगितलं होतं की न्यूझीलंड बॅटिंग बॉलिंग तर त्यांची अगदी चांगली आहेच, पण त्याचबरोबर एक मजबूत बाजू जी न्यूझीलंडची नेहमीच दिसून येते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ती म्हणजे त्यांची फिल्डिंग. आणि आज ते फिल्डिंगचं प्रत्यय पुन्हा एकदा आलं. भारताला 249 रन्सवर रोखण्यात निश्चित यशस्वी झालेली आहे. पण त्याचबरोबर आज श्रेयस अय्यरचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे, कारण की टीम इंडियाचे 3 बॅट्समन, टॉप ऑर्डरचे 3 बॅट्समन अगदी विराट, गिल आणि रोहित हे तिघही 30 रन्सवर परतले होते. पण त्यानंतर श्रेयसने सुरुवातीला स्ट्राईक रोटेट केला आणि नंतर एक अक्षरसोबत म्हणजे पार्टनरशिप केली. त्यामुळे एक कुठेतरी भारतीय टीमला एक मजबूती मिळाली आणि मिडल ऑर्डरला थोडे रन्स धावफलक खालता ठेवून कुठेतरी 250 रन्स पर्यंत जाता आलं. आणि त्याच्यात एक महत्वपूर्ण योगदान. अमर, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी. आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत.